हिट केला आणि 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 7च आल्यात. चांगली गोलंदाजी राहिली हर्षलची. बघा तब्बल 11 मिनिटं खर्च झाली आहेत 2 ओव्हरसाठी. विनंती असेल वेळेवरती तुम्हाला षटक कंप्लीट करायचं आहेत. गोलंदाज बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये. चला खूप वेळ होतोय. शफल झाला, फटका चांगला, बॉल स्क्वेअर लेगला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर करण जसा मैदानावरती आलाय सेट होऊन आलाय असंच वाटतंय. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार त्यांना ठोकला होता, त्यानंतर हा षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन केलं जातं. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि यावेळेस देखील पुन्हा बॉल त्याच दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम आणखीन एक षटकार. त्याच दिशेनं गोलंदाजी केली जाते, त्याच पद्धतीनं बॅटिंग देखील केली जाते. कौतुक करावं तेवढं कमी बॅटर्सचं. आणि धावफलक अगदी वेगानं आता 12 धावा 2 चेंडूमध्ये आल्यात. धावफलक 29. 29 धावा धावफलकावरती चांगली धावसंख्या बनतीया. आर्यन चषक 2025 आपण पाहतोय आणि चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते या बॅटर करणची. यावेळेस देखील मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 3 मध्ये 3 लागोपाठचे 3 षटकार. या स्पर्धेमध्ये चौथा बॅटर ठरला आहे ज्यानं लागोपाठ 3 षटकार ठोकल्यात. क्या बात है. गोलंदाजावरती दबाव बतायला असेल. धावफलक 35. 35 धावा. 5 ओव्हरची मॅच होती. 2 ओव्हरमध्ये 17 बनल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 बनल्यात. अजून देखील या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आणि सेट बॅटर आता मी म्हणेन करण. चांगले बॅटिंग. नावामध्येच रन आहेत आणि रन येत आहेत आपल्या संघासाठी. पुढचा बॉल. हा फटका फसला. चेंडू हवेत आणि खेळाडूने प्रयत्न करायला हवे होते. प्रयत्न करायला हवे होते क्षेत्ररक्षकानं. जर झेलपर्यंत पोहोचला असता, प्रयत्न दाखवले असते, बॉल अडवता देखील येऊ शकत होता, परंतु खेळाडूला वाटलं त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावेने धावफलक 39. हा फटका देखील लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॅटिंग पाहायला मिळते करण. क्या बात. कच्या बॅटमधनं रन येत आहेत. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. चांगला स्ट्रोक.
45 धाबा धावफलकावरती 45. 45 धाबा धावफलकावरती म्हणल्यात काय जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते करणची. आता या मॅच मधला हा शेवटचा तिसऱ्या ओव्हरचा बॉल. हा बॉल देखील फिरून मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता म्हणावं लागेल आमच्या अग्रिमाशीमध्ये जसं म्हटलं जातं, जणू काय बॉलरला चोपताच ठेवला. काय बॅटिंग लाजवाब पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये. तब्बल 34 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 5 षटकार आणि 1 चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. आणि धावफलक 51-51.